शेतकरी बांधवांनो, आता सांगण्यात आल्याप्रमाणे राज्यातील कोट्यवधी शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज समोर आली. गेल्या 2 ते 3 महिन्याभरापासून ज्या पैशांची शेतकरी बांधव गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून वाट बघत होते, ती प्रतीक्षा आता सर्व शेतकरी बांधवांची संपली आहे. ही अधिकृत बातमी आताच राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट अनुदान आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय आता घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो शेतकरी बांधव असे आहेत जे गेल्या अनेक महिन्यांपासून या पैशाची चापकासारखी प्रतीक्षा करत बसले होते. अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे. आता फक्त शेतकरी बांधवांनो पीक विम्याचेच पैसे नाही, तर त्याचबरोबर प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना तब्बल 50,000 रुपये अनुदान सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यावरती जमा होणार आहे. पेरणीच्या आधीच हे तुमच्या खात्यावर पैसे येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. तुम्हाला माहित आहे, खरीप हंगाम आता तोंडावर आलाय. पेरणीसाठी बियाणे, खत आणि मशागतीचा खर्च हा खूप मोठा असतो. अशा वेळी हे सरकारने शेतकरी बांधवांना पैसे देणं म्हणजे शेतकरी बांधवांसाठी खऱ्या अर्थाने मदतीचा हात हा पुढे करणे. हा व्हिडिओ शेतकरी बांधवांनो शेवटपर्यंत बघा, कारण पुढे सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे येणार, 50,000 रुपये अनुदान हे नेमके कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार, यासाठी तुम्हाला नेमकी काय काय कामे पूर्ण करायची आहेत, पैसे तुमच्या खात्यावरती नेमकी कधीपर्यंत येणार आणि कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे हे नेमकी मिळणार नाहीत, ही सगळी माहिती मी तुम्हाला आता शेतकरी बांधवांनो एक एक करून सांगणार आहे. मंडळी, तुम्हाला सर्वात अगोदर सांगतो, थेट पैसे 2 टप्प्यामध्ये येणार आहेत. पहिल्या टप्प्यात पीक विमा नुकसान भरपाईचे 15 ते 20,000 रुपये येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र शेतकरी बांधवांना 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे. या दोन्हीही रकमा जर का तुम्हाला एकत्र आल्या तर 60 ते 75,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होऊ शकतात. हे पैसे थेट डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. बँका आधीच तयार आहेत, निधी सरकारकडून मंजूर झाला आहे. आता फक्त वाटप होणं शेतकरी बांधवांनो बाकी आहे. बऱ्याच शेतकरी बांधवांना आधीच पैसे मिळायला देखील सुरुवात झाली आहे. कोणाला 17,000 मिळाले, कोणाला 15,000 मिळाले, तर कोणाला 20,000 रुपये देखील मिळाले आहेत. जे शेतकरी बांधव अजूनही बाकी आहेत त्यांना सुद्धा लवकरच पैसे मिळणार आहेत. त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो काळजी किंवा चिंता करू नका. आता सांगतो, पीक विमा नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती रुपये मिळणार. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 168 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातील 105 कोटी रुपये फक्त सोयाबीन पिकासाठी शेतकरी बांधवांनो आहेत. म्हणजे सोयाबीन पीक ज्यांनी पेरलं होतं त्यांना सर्वाधिक पैसे मिळणार आहेत. नेवासा तालुक्यात 22 कोटी 58 लाख रुपये वाटप होणार आहेत. पारनेर तालुक्यात 21 कोटी 72 लाख रुपये वाटप होणार आहेत. जामखेड तालुक्यात 17 कोटी 71 लाख रुपये येणार आहेत. कोपरगाव तालुक्यात 13 कोटी 71 लाख रुपये वाटप होणार आहेत. नांदेड जिल्ह्यासाठी 812 कोटी रुपये मंजूर झाले असून 4 लाखांपेक्षाही अधिक जास्त शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी 200 कोटींपेक्षा जास्त रक्कम मंजूर झाली असून 4 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. हे सर्व पैसे डीबीटीच्या माध्यमातून सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या थेट खात्यावरती जमा होणार असल्यामुळे कोणतीही घाई किंवा काळजी करण्याची शेतकरी बांधवांनो तुम्हाला आता गरज नाहीये. आता सांगतो, 50,000 रुपये अनुदान नेमकी कोणाला मिळणार. हे अनुदान सगळ्या शेतकरी बांधवांना जमा होणार नाही, फक्त विशिष्ट पात्रता असणाऱ्या पात्र शेतकरी बांधवांनाच मिळणार आहे. तर यासाठी नेमकी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत ते सांगतो. ज्या शेतकरी बांधवांनी बँकेचे कर्ज वेळेवरती परतफेड केली आहे त्यांना हे 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजे जे शेतकरी बांधव नियमित कर्जदार आहेत त्यांनाच हा लाभ पूर्णपणे मिळणार आहे.
सरकारने हे अनुदान प्रामाणिक शेतकरी बांधवांसाठी काढले आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज थकवलं आहे त्यांना हे पैसे मिळणार नाहीत, हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्यायचं आहे। ज्यांनी वेळेवरती कर्ज हे फेडलं त्यांना सरकार हे पैसे बक्षीस म्हणून वेळेवरती सरकार आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देत आहे। पहा, हे शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी किती मोठं बक्षीस आहे। तुम्ही प्रामाणिकपणे कर्ज फेडत राहिलात, बँकेला वेळेवरती पैसे तुम्ही कर्ज काढलेले रिटर्न केलेत आणि त्याचं सरकार आता तुम्हाला फायदा देत आहे। हा निर्णय खऱ्या अर्थाने प्रामाणिक शेतकरी बांधवांसाठी आहे। राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये हे अनुदान वाटप होणार आहे। आता सांगतो, पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकी कोणती कामे पूर्ण करायची आहेत। ही कामे केली नाहीत तर पीक विमा, नुकसान भरपाई आणि अनुदान यातील एकही रुपया शेतकरी बांधवांनो तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो ही माहिती नीट लक्ष देऊन ऐका। सरकारने सांगितलेली ही 2 महत्त्वाची कामे आत्ताच शेतकरी बांधवांनो पूर्ण करून घ्या। पहिलं काम म्हणजे ई-केवायसी शेतकरी बांधवांनो पूर्ण करणे। जर अजूनही तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर आजच्या आज जवळच्या सामाविक केंद्रात जाऊन ई-केवायसी तुमची पूर्ण करून घ्या। जर ई-केवायसी नसेल तर सरकारी योजनांचा 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, याची देखील दक्षता घ्या शेतकरी बांधवांनो। दुसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांनो तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं। ज्या तुमच्या बँक खात्यावरती पीक कर्ज आहे त्याच खात्याशी तुमचं आधार लिंक असणे अनिवार्य आहे। आधार लिंक नसेल तर शेतकरी बांधवांनो खात्यावरती तुमच्या 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यामुळे ही 2 कामे तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा। तर आता नेमकी आपण पाहूयात की 50,000 रुपये अनुदान कोणत्या त्या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून अशीच योजनाविषयी, शेतीविषयी सर्व काय माहिती तुम्हाला या चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल। तर आता चला पाहूया जिल्ह्यांची यादी। जर का तुमच्या जिल्ह्याचं या यादीमध्ये नाव आलेलं असेल तर तुमच्या खात्यावरती देखील 50,000 रुपयांचं अनुदान मिळू शकतं। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता लक्ष देऊन व्हिडिओला पाहत चला। तर पहा आता, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर। तर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला देखील आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये आणि तुमच्या खात्यावरती देखील पीक विमा रक्कम तर जमा होणारच आहे, त्याचबरोबर अनुदान देखील जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला 2 कामे सांगितलेली ती कामे सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। त्यामुळे सरकारी योजनांसाठी तुम्हाला काही अडचण निर्माण होणार नाहीये। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।